हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 155 मौनातील ऐकणे. योगीराज चांगदेवांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींना एक पत्र लिहिले होते. त्यांनी एका विद्वानाकडून श्री ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती ऐकली. जे ऐकले त्याची आपल्या शिष्यांकडून खात्री करून घेतल्यावर त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्याची इच्छा झाली. आपल्या शिष्यांच्या सल्ल्यावरून भेटीला जाण्यापूर्वी श्री चांगदेवांनी श्री माऊलींना पत्र लिहावे असे ठरले. त्याप्रमाणे श्री चांगदेव श्री माऊलींना पत्र लिहायला बसले. परंतु पत्राच्या सुरुवातीला लिहायच्या मायन्यावरच गाडी अडून बसली. कारण श्री माऊलींना चिरंजीव लिहावे तर ते आत्मतत्वाचे अवतार आहेत आणि तीर्थरूप लिहावे तर आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत, असा वैचारिक गोंधळ श्री चांगदेवांच्या मनात सुरू झाला. त्यामुळे पत्राची सुरुवातच करता येईना. शेवटी त्यांनी पत्र म्हणून कोरा कागदच श्री माऊलींना आपल्या शिष्याकरवी पाठवून त्या कोऱ्या पत्राचे उत्तर पाठवण्याची विनंती श्री माऊलींना केली. श्री चांगदेवांचे शिष्य जेव्हा ते पत्र घेऊन आळंदीला आले तेव्हा ते पत्र त्यांनी निवृत्तींना दिले. श्री निवृत्तींच्या आज्ञेवरून श्री माऊलींनी ते पत्र वाचायला घेतले. परंतु ते पत्र पाहून ते म्हणाले की या पत्रात तर मजकूरच नाही, हे तर कोरेच आहे. यावर त्या कोऱ्या पत्राचा मजकूर जाणून श्री निवृत्ती श्री माऊलींना म्हणाले की चांगदेव कोरा आहे, त्यामुळे उपदेश करण्यास योग्य आहे. ज्ञानदेवा, तुम्ही त्याला उपदेश करणारे उत्तर पाठवा. श्री माऊलींनी गुरु आज्ञा म्हणून उत्तर लिहायला घेतले. श्री निवृत्तींनी कोऱ्या पत्राचा मजकूर जाणला. अदृश्यामागील दृश्य जाणणे महत्त्वाचे आहे. ही दृष्टी अध्यात्मात मोलाची आहे. ह्या अशा दृष्टीने अदृश्य परमात्मा दृश्य होतो. श्री चांगदेवांच्या कोऱ्या पत्रामागील त्यांच्या कोऱ्या मनामागील मजकूर जाणून श्री माऊलींनी त्यांना उत्तर लिहिले आहे. 2 ओळींच्या मधील अर्थ जाणता आला पाहिजे. मौनातील बोलणे ऐकता आले पाहिजे. कोऱ्या माणसाला, कोऱ्या मनाला उपदेश करता येतो, कारण अशाचे मन शुद्ध असते. अजून त्याच्यावर संस्कार झालेले नसतात, त्यामुळे त्याच्यावर संस्कार होऊ शकतात. गुरुचे शिकवणे तो ऐकू शकतो. जर अगोदर तो काही शिकला असेल तर गुरुला त्याला शिकवणे अवघड जाते. तसेच अशा शिष्यालाही शिक्षण घेणे कठीण जाते, कारण तो या नव्या गुरूंची तुलना आणि शिक्षण त्याच्या पहिल्या गुरूंशी करत असतो. त्यात त्याचा वैचारिक गोंधळ होतो. तो शिक्षण घेऊ शकत नाही. कथामृत 156 न मागे तयाची. अफलातून नगरीच्या राजाचा वाढदिवस होता. राजवाडा सजविला होता. सर्वांना मिठाई वाटण्यात येत होती. गोरगरिबांना दान दिले जात होते. राजा आपल्या वाढदिवसाचा सोहळा पाहत होता. इतक्यात राजाच्या मनात आले की आपण तुरुंगाला भेट द्यावी आणि त्यातील योग्य अशा कैद्यांना शिक्षा माफ करावी. राजाने लगेचच प्रधानाला आपला मनसुबा सांगून तुरुंगात निघण्याची तयारी करण्याचा हुकूम दिला. प्रधानाने लगेच तुरुंगात निरोप पाठवून रथाची सिद्धता केली. योग्य अशा कैद्यांची शिक्षा माफ करायला राजा स्वतः येत आहे हे वर्तमान तुरुंगात पसरले. कैदी खुश झाले. राजा केव्हा येतो आणि आपणच कसे शिक्षा रद्द करायला योग्य कैदी आहोत हे त्याला आपण कधी एकदा सांगतो असे प्रत्येक कैद्याला झाले. राजाची स्वारी आली. राजा म्हणाला की त्याला स्वतःला सर्व कैद्यांजवळ बोलायचे आहे. तुरुंगाधिकाऱ्याने राजाला सांगितले की सध्या येथे 500 कैदी आहेत. ते सर्वजण रांगेत उभे राहून एक एक आपल्या पुढे येतील. आपण त्यांना काय ते विचारा आणि शिक्षा कोणाची किती माफ करायची ते सांगा.
त्याप्रमाणे आपल्या हुकमाची अंमलबजावणी करण्यात येईल. राजापुढे मोठ्या उत्साहाने एक एक कैदी आला आणि प्रत्येकाने राजाला सांगितले की तो निरपराध आहे. केवळ गैरसमजुतीने त्याला शिक्षा झाली आहे. वास्तवात तो एक सभ्य सज्जन मनुष्य आहे, परंतु दुर्दैवाने तो गुन्ह्यामध्ये गुंतला गेला आहे. खरे पाहता त्याचा काहीही अपराध नाही, वगैरे वगैरे. अशा प्रकारे 499 कैद्यांनी आपले म्हणणे राजाला सांगितले. तुरुंगाधिकारी राजाला म्हणाला की शेवटचा कैदी येथे येऊ इच्छित नाही, कारण तो आपले म्हणणे काहीही नाही असे म्हणतो. राजाला त्याचे आश्चर्य वाटले. तो स्वतः त्या कैद्याकडे गेला. तेव्हा तो कैदी राजाला म्हणाला, महाराज, मला माझे भोग भोगू द्या. जे काही होते ते ईश्वराच्या इच्छेनेच होत असते. ज्या अर्थी मला शिक्षा झाली आहे त्या अर्थी माझी काहीतरी चूक नक्कीच असेल. प्रत्येक गोष्टीला फक्त आपणच जबाबदार असतो. राजा प्रधानाला म्हणाला की ह्या कैद्याला इतर सज्जनांतून लवकर बाहेर सोडा. ह्याची शिक्षा माफ करा. न मागे तयाची रमा होय दासी. रमादेवीचे स्वयंवर होते. सर्व राजे, महाराजे, सम्राट मोठ्या आशेने आले होते. रमादेवीने त्या सर्वांना पाहिले. इतक्यात तिचे लक्ष तिकडे शांताकारम भुजगशयनम अशा भगवंताकडे गेले. रमादेवी तिकडे गेली. तिने भगवंतांना वरमाला घातली आणि ती तेथेच त्यांचे पाय चेपत बसली. हरी ओम.